मिरजेत सह्याद्री देवराई आणि सांगली मिरज कुपवाड मनपा यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वड्डी आणि बोलवाड वनराईमध्ये 400 प्रजाती लागवड करून उद्यान विकसित करणार सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा मानस। सांगली मिरज कुपवाड महापालिका घनकचरा प्रकल्प वड्डी बेडग रोड मिरज येथे वृक्षारोपण शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या हस्ते व आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, सह्याद्री देवराई संस्थापक सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे, प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे। यांच्या उपस्थितीत वड्डी ग्रामपंचायत हद्दीतील महापालिका कचरा डेपो एकेकाळी दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य होतं। महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आणि आज या ठिकाणी वनराई विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार असून ही सह्याद्री देवराई संस्थापक प्रसिद्ध सिने अभिनेते श्री सयाजीराव शिंदे यांच्या संयुक्त प्रयत्नातून कचरा डेपो येथे देवराई उभारण्यात येणार आहे। याची सुरुवात आज झाली। यावेळी पालकमंत्री सुरेश भोखाडे यांनी वड्डी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सोबत बोलवाड येथील वन विभागाच्या जागेत देवराई विकसित करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांना दिले। यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वड्डी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार, गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महापालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे आता सध्या 100 प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली असून आणखीन 300 प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येणार आणि बोलवाड येथेही देवराई विकसित करण्याचा मानस सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केला। मला माहित नाही बाकी कचरा डेपोवरती कधी गार्डन झाले का, बायोडायव्हर्सिटी पार्क झाले का मला माहिती नाही, पण हा विषय जेव्हा आमच्याकडे आला आणि आयुक्तांनी जेव्हा आणला आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि ते बघता बघता 4 महिन्यात उभं राहिलं। कारण आम्ही म्हटलं इव्हेंट करण्यासाठी येणार नाही, आम्ही ते प्रॅक्टिकली लागली झाडं की मगच येणार, पण त्याच्या प्रोसेसला जे काही लागेल ते सगळ्यांनी मदत केली आणि आज एक कचरा डेपोवरती एक गार्डन उभं राहते। त्याच्यात आपल्या 100 प्रकारच्या प्रजाती लावतात, ते आपण 400 प्रकारच्या प्रजाती करू। 5-10 वर्षानंतर इथं मुलं तिकीट काढून बघायला यायला पाहिजेत असं स्वप्न घेऊन इकडे आपण जातोय आणि विविध ठिकाणी असं व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो। आणि त्यानिमित्तानं खाडेसाहेबांना आम्ही असा विचार केला की इथं जे उत्तमराव पाटील स्वर्गीय बायोडायव्हर्सिटी पार्क आहे त्याचं पण पुनर्जीवन त्याला द्यायचं असा प्रयत्न करू। त्यामुळं 2 बायोडायव्हर्सिटी पार्क सांगलीत होतील आणि सांगलीत आम्हाला प्रेक्षणीय स्थळ होतील अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।